नमस्कार मित्रांनो, हजारो वर्ष जुनी परंपरा असलेली माती, जिच्या कुशीत सातवाहन राष्ट्रकूट यादवांच्या काळातील कला, स्थापत्यशास्त्र आणि संस्कृतीचा जन्म झाला, जिला वेदांनी दंडकारण्य म्हणून हाक मारली, तर इथल्या कष्टकऱ्यांनी, राबणाऱ्यांनी, मेहनत करणाऱ्यांनी धरणी माय म्हणून हाक मारली. एका बाजूला ही माती संतांच्या ज्ञानाने भिजलेली सुद्धा आहे, तर शूरवीरांच्या, मावळ्यांच्या पराक्रमाने सजलेली सुद्धा आहे. कित्येक वर्षांचा संघर्ष आणि 105 जणांच्या बलिदानातून या मातीने एक नाव कमवलं, महाराष्ट्र. या महाराष्ट्रानं एकंदरीत 65 वर्षांच्या कालखंडामध्ये 2 भूकंप, 1972चा दुष्काळ, कित्येक आंदोलनं, कित्येक चळवळी पाहिल्या. या सगळ्या घटनांच्या जडणघडणीमधून हा महाराष्ट्र आज आपल्याला आत्ताच्या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेला पाहायला मिळतो. मग हा मिळालेला महाराष्ट्र नेमका आपण याचं काय करायचं, याचा विचार केल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं भविष्यातल्या महाराष्ट्राचं एक स्वर्णिम स्वप्न. त्याच स्वप्नाची रूपरेषा मांडण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी कार्तिक ज्ञानेश्वर दराडे. विषय मांडतोय भविष्यातील महाराष्ट्र नेमका कसा असावा. भविष्यातील महाराष्ट्र नेमका कसा असावा, प्रश्नार्थक चिन्ह. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आजच्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे, भूतकाळात महाराष्ट्राने काय सहन केलंय, या सगळ्या गोष्टींचा अंदाज लक्षात घेऊन, या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती लक्षात घेऊन भविष्यातल्या महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या अपेक्षा व्यक्त करणं आणि भविष्यातल्या महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून आपण काय काय केलं पाहिजे, या गोष्टींची मांडणी करणं म्हणजे मला विषयाची सार्थकता वाटायला लागत असते. मुळात महाराष्ट्राचा विकास करायचा किंवा महाराष्ट्राचं भविष्य पाहायचं म्हणजे आपल्याला आर्थिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास कसा करता येईल या विचारापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे एका काळानंतर महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $3.5 ट्रिलियन व्हावी, ह्याच्या प्रयत्न करण्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी इथल्या उद्योगधंद्यांना विकास गती देणं असू द्यात, इथल्या सोयीसुविधांना गती देणं असू द्यात, किंवा इथल्या प्रत्येक घटकाला त्या आर्थिक विकासात सहभागी करून घेण्याची भूमिका घेणं असू द्यात, इथपर्यंतचा विचार भविष्याच्या महाराष्ट्रासाठी करणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन्स वुमन्सच्या संचालका मिशेल असं म्हणतात की जेव्हा ती प्रगत होते, ती विकसित होते, तेव्हा खऱ्या अर्थानं एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वाढते, अर्थव्यवस्था बदलते. तर मला वाटतं भविष्यातल्या महाराष्ट्राचा विचार करताना तिचं अस्तित्व असलेल्या किंवा तिला महत्व असलेल्या भविष्यातल्या महाराष्ट्राचा विचार करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रातला 50% रोजगार हा शेतीतून येतो, पण वाढता हवामान बदल असू द्यात किंवा पिकांमध्ये न होऊ शकणारं नवीन संशोधन असू द्यात किंवा तंत्रज्ञानाचा अभाव असू द्यात, याच्यामुळं शेतीतून आज सुद्धा कमी येणारं उत्पन्न तुम्हाला दिसायला लागतं. तेव्हा लक्षात येतं की भविष्यातल्या महाराष्ट्रामध्ये शेतीचं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी इथल्या बियाणांवर संशोधन करणं असू द्यात किंवा इथे शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान सोप्या दरात किंवा सहज उपलब्ध करून देणं असू द्यात, किंवा या एकंदरीत शेतीचं जे अर्थव्यवस्था आहे ती विकसित व्हावी म्हणून आपण कोणत्या दर्जाच्या उपाययोजना करणार आहोत याचा विचार करणं असू द्यात, ह्याच गोष्टी खरं तर भविष्याच्या महाराष्ट्रासाठी पूरक ठरायला लागतात. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. गिग वर्कर नावाची एक संकल्पना महाराष्ट्रात मोठ्या वाढीस लागलेली आहे. त्या गिग वर्करसाठी कुठल्याच प्रकारची कायदे सुव्यवस्था आपण निर्माण केलेली नाही. तर भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी जेव्हा या गिग वर्कर्सची संख्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप वाढणार आहे हे माहीत असताना त्या गिग वर्करसाठी हा महाराष्ट्र काही करणार आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. भविष्यातला महाराष्ट्र म्हणत असताना एकंदरीत या महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली कला, महाराष्ट्रातल्या साहित्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे याच महाराष्ट्रामध्ये कित्येक खेळाडू आज सुद्धा कष्ट करतात, पण त्यांना आर्थिक मदत नसल्यामुळं किंवा त्यांना सोयीसुविधा नसल्यामुळे ते मागं पडतात. पण याच महाराष्ट्राला इथे पुन्हा एकदा सानिया मिर्झा निर्माण करणं गरजेचं आहे, सचिन तेंडुलकर निर्माण करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राच्या भविष्याला एखादे सचिन तेंडुलकर, एखादी सानिया मिर्झा मिळू शकेल. अगदी त्याच वेळी आज स्टँडअप कॉमेडीचा जमाना असताना, स्टँडअप कॉमेडीचं युग असताना महाराष्ट्रातले पु ल देशपांडे अख्ख्या जगाला कसे कळतील याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आज आपण राष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन घेतलं, पण अगदी त्याच वेळी महाराष्ट्रातलं इतकं दर्जेदार आणि इतका खूप सुंदर असलेलं महाराष्ट्रातलं मराठी साहित्य जागतिक दर्जापर्यंत जर आपण आपल्या मेहनतीतून पोहोचवू शकलो तर मला वाटतं आंतरराष्ट्रीय
मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचं भविष्य आपल्याला भविष्यातल्या महाराष्ट्रामध्ये पाहता येऊ शकतं. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. इथल्या स्थानिक लोकांमध्ये जी कला भरलेली आहे, जी कलाकुसर भरलेली आहे, जे साहित्य भरलेलं आहे, त्याला जागतिक दर्जासाठी जगासाठीचे दरवाजे आपल्याला उघडता येतील का, याचा विचार करणं भविष्याच्या महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय भविष्य कसं असलं पाहिजे याचा विचार करताना संपुष्टात येत चाललेल्या लोकशाहीचा स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असेल, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आज जिथं आपल्याला संपुष्टात येत आहे ते दिसत असताना ते स्वातंत्र्य टिकवून राहावं म्हणून आपल्याला टिळकांसारखं भूतकाळात टिळकांनी जे काम केलं ते आपल्याला आज करता येईल का, तितकं परखडपणे बोलता येईल का, याचा विचार करणं गरजेचं आहे. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर अगदी त्याच वेळी इथल्या निवडणुकांमध्ये आजही सुद्धा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जेव्हा बूथ कॅप्चरिंग होते त्यासारख्या घटना बंद करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या आर्थिक विकासासोबतच महाराष्ट्राचे लोकशाही सुद्धा तितकीच मजबूत करणं गरजेचं आहे. मुळात या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त विकास करायचा किंवा महाराष्ट्राचं भविष्य पाहायचं तर भविष्य पाहण्यासाठी फक्त योजनांचा भडीमार करून किंवा उपाययोजनांचा भडीमार करून चालणार आहे का, तर नाही. कारण इंडोनेशियातल्या जकार्ता शहरानं सुद्धा याच गडबडीमध्ये विकास करण्याच्या गडबडीमध्ये असू द्यात किंवा भविष्याच्या गडबडीमध्ये असू द्यात एक घोळ घातला आणि त्यातून काय झालं तर विध्वंसक जकार्ता तयार झालं आणि जकार्ता हे शहर डुबण्याची स्थिती आली. म्हणून आपल्याला भविष्यातला महाराष्ट्र पाहायचंय पण आपल्याला गडबड करून चालणार नाही. तर तो महाराष्ट्र शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर जबाबदार आणि सुरक्षित, त्याचबरोबर सर्वसमावेशक, शाश्वत आणि सगळ्यांना सामावून घेणारा सुद्धा असला पाहिजे. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. फ्रान्स काफ्का अतिशय सुंदर म्हणतो की सूर्याकडून प्रकाशाची अपेक्षा करणं ही एक प्रकारची लाचारीच असते, पण जर आपल्याला कुणाकडून तरी आपला विकास होईल किंवा कुणीतरी आपल्या भविष्याचं स्वप्न बघेल म्हणून वाट बघायची नाही, तर इथल्या प्रत्येक नागरिकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला स्वयंप्रकाशित व्हायचंय. म्हणजे पर्यावरणाची सुरक्षा राहावी म्हणून महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये मारुती चितमपल्ली तयार व्हायला हवे, आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी चांगली व्हावी म्हणून बाबा आमटे सुद्धा निर्माण व्हायला हवे, म्हणजे परखड बोलणारे, शिक्षणासाठी काम करणारे एखादे बाबासाहेब सुद्धा निर्माण व्हायला हवे, साहित्य किंवा वर्तमानपत्रातून परखड बोलणारे एखादे टिळक सुद्धा निर्माण व्हायला हवे. हे सगळे उद्याच्या महाराष्ट्रासाठी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ते स्वप्न फक्त मी किंवा तुम्ही पाहून चालणार नाही, तर इथल्या प्रत्येक लहान मोठ्या घटकानं महाराष्ट्राच्या विकासाचं, भविष्याच्या महाराष्ट्राच्या भविष्याचं स्वप्न पाहणं गरजेचं आहे. ते तुम्ही सगळ्यांनी पाहावं आणि ते आपण सगळे मिळून पाहू, इतकाच माफक आशावाद. शेवटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक जिद्द गरजेची असते. म्हणून इतकंच की सपनों के लिए लाजमी है झेलने वाले दिलों का होना, सपनों के लिए नींद का नजर होना लाजमी है. धन्यवाद.